10वीच्या मॅथेमॅटिक्सच्या पेपरच्या आदल्या दिवशी कशा पद्धतीने अभ्यास करावा इफेक्टिव्हली ते आपण पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फॉर्म्युले. सगळे फॉर्म्युले आपण हाताने लिहून काढले पाहिजेत, म्हणजे ते अधिक पक्के होतील. त्यानंतरचा मुद्दा आहे ते म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स पाहता पाहता काही न्यूमरिकल्स सोडवणे आणि जे महत्त्वाचे सम्स आहेत, ज्या सम्समध्ये आपल्याला तो एक सिस्टमॅटिक त्याचा स्ट्रक्चर जातं, त्या स्टेप्स जातात, ते एकदा आपल्याला पुन्हा एकदा अंगवळणी पडल्या, पुन्हा एकदा पक्क्या झाल्या की ते गरजेचं आहे. त्यामुळे टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल्स ते सोडवणे. त्यापुढची गोष्ट आहे ते म्हणजे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधले आपण जर न्यूमरिकल्स पुन्हा एकदा पाहिले, काही न्यूमरिकल्स स्वतः सोडवले तर ते अपेक्षित आहे, ते व्हायला हवं. त्यानंतरची गोष्ट आहे ते म्हणजे अवघड गणितं जी आहेत, अवघड सम्स आहेत, ते आपण पुन्हा एकदा प्रत्यक्ष सोडवली पाहिजेत. जॉमेट्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण ते सम्स जे आहेत, त्या डायग्रॅम्स ज्या आहेत, प्रूफ्स असतील, डेरिव्हेटिव्हज असतील, हे आपण पुन्हा एकदा केले पाहिजेत, प्रत्यक्ष सोडवले पाहिजेत. नुसतं पाहून आणि वाचून जमणार नाहीये, तर मॅथमॅटिक्सचा अभ्यास हा प्रत्यक्ष सोडवून आदल्या दिवशी केला पाहिजे, जेणेकरून तो अधिक पक्का होणार आहे आणि ह्या पक्क्या अभ्यासासह आपण मॅथमॅटिक्सच्या पेपरला सामोरे जाणार आहोत.